नमस्कार. मी नीता जयवंत. नाती मनामनांची हे मनातलं गुज लिहिलं आहे विद्या यांनी. नाती मनामनांची ओळख व्हायला मनच जुळावी लागतात. कधी एक क्षणही पुरेसा असतो, नाहीतर कधी आयुष्यभर नाती जुळत नाहीत, अगदी सोबत असूनही. कधी कधी आवडीनिवडी, विचार, स्वभाव इतके जुळतात की पहिल्याच भेटीत घट्ट मैत्री होते. तिथं जुळवून घेण्याचा अट्टाहास नसतो. समोरच्याला काय वाटेल, आपण कसं वागावं, काय बोलावं याचा विचार देखील मनात नसतो. मोकळीक असते. आपण आहोत तसं स्वीकारल्याची जाणीव एकमेकांसाठी सुखावह असते. मग सहवास लाभो न लाभो, एकदा जुळलेली मनं, जुळलेली नाती घट्ट बांधली जातात. कितीही दुरावयो, भावनांचा धागा मनामनांची नाती जोडून ठेवतो. पुनर्भेटीत दोघंही आनंदी असतात. क्षणिक भेटी देखील तृप्त करतात आणि शब्द निशब्द होतात. अंतरीच्या भावना हळव्या होतात. आठवणी कोवळ्या मनात दाटतात. अंतरीचं सुख लपवणं कठीणच. अशा वेळी दुराव्याची कारणं कितीही असोत, सारं काही विसरून एकमेकांमध्ये नाती पुन्हा गुंफली जातात. नव्यानं गप्पा रंगतात. दुराव्याचे नियमही पाळले जातात. आणि तरीही मनाची जवळीक, अंतरीची भावना अगदी तशीच, क्षणभरही न बदललेली, मनाच्या कुपीत जपून ठेवलेली. भेट होताना काळ खूप पुढे सरकलेला असतो, पण त्याचा मागमूसही मनात असतो फक्त ओलावा नात्यांचा. तोच सोबती असतो. क्षणिक लाभलेला सहवास मनाचा कोपरा हळवा करून जातो.